अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये मऊ लुसलुशीत आणि टम्म असे फुगून आज आपण पुरणपोळी बघणार आहोत. नमस्कार, टेस्ट आणि वेस्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात आधी कुकर ठेवला आहे, त्याच्यामध्ये 3 ग्लास पाणी टाकूया. तर हे 1.5 लिटर पाणी आहे. त्याच्यानंतर ना अर्धा चमचा हळद टाकायचं आहे. यामध्येच मी अर्धा चमचा तेल टाकते. या ठिकाणी 2 वाटी हरभरा डाळ म्हणजे अर्धा किलो हरभरा डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे. तर हरभरा डाळ टाकूया. गॅस जो आहे तो मी इथे मोठाच ठेवलेला आहे. एखादी उकळी आणू द्यायचे डाळ टाकल्यानंतर ना. उकळी आली की चमच्याने सर्व मिक्स करून घेऊया, म्हणजे जेणेकरून ते कुकरचं टोपण लावल्यानंतर ना उतू जाणार नाही आहे. टोपण लावायचे आणि गॅस मिडियमवरती करून एक 5 तरी शिट्ट्या करायचे. थोडेसे शिट्ट्या कमी जास्त होऊ शकतात. तर मी इथं 5 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. चेक करूया आपली डाळ शिजली आहे का नाही ते. तर डाळ व्यवस्थित अशी शिजली गेलेली आहे. तर यामधलं पाणी काढून घेऊया, म्हणजे कट वेगळा करायचा आहे आणि डाळ वेगळी करायचं आहे. त्याच्यासाठी कढई ठेवली आहे, त्याच्यावरती चाळण ठेवायचं आहे आणि जी आपण डाळ शिजवून घेतली होती त्याचा कट काढायचा आहे. आणि हा जो कट आहे तो कटाची आमटी किंवा येळवणीची आमटी म्हणतात, त्याला वापरला जातो. तर ह्या डाळीमधलं पूर्णपणे पाणी काढून घ्यायचं आहे, जेणेकरून पुरण जे आहे ते पातळ होऊ नये. तर पाणी काढून घेतलेलं आहे, डाळ वेगळी केली, कट वेगळा केलेला आहे. 1.5 वाटी गूळ घेतला आहे, म्हणजे 2 वाटी हरभरा डाळासाठी मी इथं 1.5 वाटी गुळाचं प्रमाण घेतलेलं आहे. तुम्हाला हवा असेल तर 2 वाटी गूळ आणि 2 वाटी हरभरा डाळ घेतला तरी चालेल. तर सर्वात आधी डाळ टाकूया आणि एखादा मिनिटभर ही डाळ जी आहे ते चमच्याच्या साहाय्याने शिजवून घेणार आहोत, म्हणजे गॅस मिडियमवरती करून. जे काही साहित्य लागतं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देते, नक्की चेक करा, जेणेकरून रेसिपी करताना इझी जाईल. तर डाळ मिक्स करून घेतल्यानंतर ना यामध्ये गूळ टाकायचं आहे आणि हे जे पुरणाचं सारण आहे ते पूर्णपणे आपल्याला घट्ट होईपर्यंत मिक्स करत राहायचं आहे. थोडंसुद्धा पातळ ठेवायचं नाही आहे. तर अशा प्रकारे हे पुरण बनवून घेतलं आहे. चमचा उभा राहतो आहे, म्हणजे परफेक्ट असं पुरण शिजलं गेलेलं आहे. तर चमचा साईडला करूया. याच्यामध्येच टाकण्यासाठी मी इथं 4 विलायची आणि 1 चमचा साखर मिक्सरला बारीक करून पावडर करून घेतली. तुमच्याकडे रेडीमेड जर विलायची पावडर असेल तर त्याचा वापर केला तरी चालेल. याच्यामध्येच थोडीशी आपण जायफळ खिसून टाकणार आहोत. मी गॅस बंद केलेला आहे, तर थोडंसं जायफळ खिसून टाकूया. तुम्हाला जर फुल थाळीची रेसिपी हवी असेल, ज्याच्यामध्ये कांदा लसूणचा वापर न करता कटाची आमटी, बटाट्याची भाजी, पुरणपोळी, भजी, पापड असं सर्व मी रेसिपी टाकलेली आहे, ती पण नक्की चेक करा. तर पुरण तयार आहे. तर या ठिकाणी ज्याच्यामध्ये आपण कट काढलं होतं ते मी एका पातेल्यात काढून ठेवलं आहे आणि त्याच कढईमध्ये वरती चाळण ठेवून हे गरम असतानाच आपल्याला वाटून घ्यायचं आहे. थंड झालं तर अजिबात वाटलं जात नाही. तर मी इथं तांब्याचा वापर केला. तुम्हाला हवं असेल तर थोडं छोटंसं पेला किंवा जे काही तुम्हाला इझी जाईल अशा प्रकारचं घेऊन वाटलं तरी चालेल. तर अशा प्रकारे पुरण वाटून घ्यायचं आहे, किंवा जो फिरणारा साचा असतो त्याचा वापर केला तरी चालेल. तर अशा प्रकारे हे पुरण सर्व मी इथं वाटून घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे आपलं पुरण तयार झालं आहे. हे साईडला ठेवूया. तर आता कणिक मळण्यासाठी एक परात घेतली, त्याच्यावर चाळण आणि त्याच्यामध्ये टाकण्यासाठी 1/4 किलो म्हणजे 4 वाटी मी इथं गव्हाच्या पिठाचा वापर केला आहे. तुम्हाला हवा असेल तर 2 वाटी गव्हाचं पीठ आणि 2 वाटी मैदा दोन्ही वापरलं तरी चालेल. तर हे सर्व चाळून घेऊया आणि याच्यामध्येच 1.5 चमचा मिठाचा वापर करते. अगदी थोडीशी हळद टाकायची, ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी चालेल. अर्धा चमचा तेल टाकायचं आहे आणि सर्वात आधी मी इथं पाणी पण घेतलं आहे पीठ मळण्यासाठी. तर सर्वात आधी हे मिक्स करून घेऊया, जेणेकरून तेल आणि हळद सर्व बाजूने पिठाला मिक्स होईल. आणि थोडं थोडं पाणी ॲड करून आपण ह्याचं मऊसूत अशी पीठ मळून घेणार आहोत. तर थोडं थोडं पाणी ॲड करूया. तर अशा प्रकारे जेवढं लागेल तेवढंच पाण्याचा वापर करायचा आहे, पाणी कमी जास्त होऊ शकतं. अशा प्रकारे एकदम पातळ नाही किंवा एकदम घट्ट पण नाही, मऊसूत अशी पीठ मळून घेतलं आहे. याच्यावरती झाकण ठेवूया आणि अर्धा तास हे पीठ भिजायला ठेवणार आहोत. तर या ठिकाणी आपला अर्धा तास तरी झालेला आहे. याच्यावरती एक अर्धा चमचा मी तेल टाकते आणि हाताने पूर्णपणे कणिक मऊ होईपर्यंत मळून घ्यायचं आहे. एक 5 ते 7 मिनटं कमीत कमी हे पीठ जे आहे ते
मऊसूत असं करून घ्यायचं आहे. तर नैवेद्यासाठी मी थाळी रेसिपी शेअर केलेली मगाशी म्हटलेलं आहे, तर ते नक्की बघा. तर अशा प्रकारे पीठ मळून घेतलं आहे. लावण्यासाठी तेल घेतलेलं आहे आणि गव्हाचं पीठ घेतलं आहे. तर हाताला थोडंसं तेल लावून घेऊया. कणकेचा उंडा घ्यायचा आहे. जेवढा आपण पुरणाचा उंडा घेतो त्याच्यापेक्षा कणकेचा उंडा शक्यतो तर कमीच घ्यायचा आहे. तर सर्वात आधी एक नॅपकिन घेतलं आहे, पोलपाट ठेवलं आहे, पोलपाटला कापड लावून घेतलं आहे आणि जे आपला कणकेचा उंडा होता ते पिठामध्ये घोळायचं आहे आणि ह्याची ना अशी एकसारखी पारी लाटून घ्यायची. थोडीशी मीडियम साईजमध्ये मी पारी तयार करून घेते आणि यामध्ये जेवढं बसेल तेवढं पुरण यामध्ये ॲड करते. तर अशा प्रकारे पुरण भरून घेऊया. पुरण खालच्या साईडने जायला पाहिजे आणि कणिक वरच्या साईडने येईल अशा प्रकारे हे पारी तयार करून घ्यायचं आहे. तर ह्याला गोल करूया आणि एक्स्ट्राची जी कणिक असती ती काढून घ्यायची. अशा प्रकारे अगदी गोल हाताने अशा प्रकारे फिरवत फिरवत एक्स्ट्राची जी कणिक आहे ते काढून घेऊया. आणि त्याच्यानंतर ना याच्यावरती थोडंसं पीठ टाकायचं आहे, म्हणजे हाताला चिटकणार नाही आणि बेलण्यानं पण चिटकणार नाही. तर हे साईडला ठेवते. तर सर्वात आधी हाताने पसरून घेऊया, म्हणजे पोळी अजिबात फुटत नाही आहे आणि सर्व बाजूने पुरण पसरवलं जाईल. आणि हलक्या हाताने बेलण्याच्या साह्याने जेवढं होईल तेवढं लाटायचं आहे. शक्यतो तर कडा लाटण्याचा प्रयत्न करायचा आहे. एकदम पातळ अशा कड्या लाटायच्यात. व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल लगेच नोटिफिकेशन मिळून जाईल. तर अशा प्रकारे सर्व मी पातळ अशी पोळी लाटून घेतली. जेवढी होईल तेवढी मी इथं पातळ लाटली. तर पोळी भाजण्यासाठी तवा ठेवला आहे. तवा चांगल्या प्रकारे गरम करायचा आहे आणि मीडियमवरती करायचं आहे. तेल टाकून घेऊया. त्याच्यानंतर ना हलक्या हाताने उचलून पोळी टाकायची. एखादा मिनिटभर झालं की तेल तूप काहीही लावू शकता. तर हे लाटल्यानंतर दुसऱ्या साईडने पण भाजून घेणार आहोत. पोळी भाजायला जास्त वेळ नाही लागत. तर दुसऱ्या साईडने पण तेल लावून घेऊया. अगदी कुठेही फुटलेली वगैरे नाही आहे पोळी. काही टिप्स सांगितलेले आहेत ते फॉलो केलं ना अजिबात पोळी फुटणार नाही आणि पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट अशी टम्म फुगणारी आपली पोळी तयार होते. तर अशा प्रकारे पोळी तयार आहे. सेम याच प्रकारे मी सर्व बाजूने भाजून घेतलेली पोळी. तर हे काढून घेऊया आणि राहिलेले पण सर्व पोळ्या तयार करून घेणार आहोत. तर दुसरी पण पोळी मी इथं भाजून घेते. सर्व पोळ्या अशाच प्रकारे भाजून घेणार आहोत, गॅस मीडियम टू लो करून. तर हे पण भाजून झाले. ही पण पोळी काढून घेऊया आणि बाकीच्या राहिलेल्या सर्व पोळ्या मी याच प्रकारे इथं भाजून घेते. तर जेवढं प्रमाण सांगितलं अर्धा किलोचं त्यामध्ये एक 14 ते 15 पोळ्या मीडियम साईजचे होतात. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.